नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि जिल्हा परिषदेची जाहिरात येण्याची आतुरतेनं वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. मी स्वप्नील भंडारे, लेखक, पुष्पलता कृषी घटक, इन्फिनिटी अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती अंतर्गत येणारं महत्त्वाचं जे काही ग्रामसेवकचं पद आहे, या पदाची तयारी कशी करायची याबाबतचा हा महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत असताना मला देखील आनंद होतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस 2023 ला ज्यावेळेस ग्रामसेवक या पदाचा पेपर या ठिकाणी सर्व जिल्हा परिषदेचा एकाच टाइमला झाला होता. त्याची परीक्षा घेतली होती IBPS-ने. तर विद्यार्थी मित्रांनो, ही IBPS-ने परीक्षा घेतली होती. तर त्या धर्तीवरती या ठिकाणी जी काय त्यावेळेची जाहिरात होती, त्या जो काय सिलेबस होता तोच सिलेबस मी ऑथेंटिक सोर्सवरती तुमच्या समोर घेऊन येतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये कोणता बदल होणार नाही, कारण वर्षानुवर्ष या ठिकाणी ग्रामसेवकच्या अभ्यासक्रमामध्ये तो एकच सिलेबस राहिलेला आहे आणि त्याच धर्तीवरती देखील मी आज तुम्हाला या ठिकाणी तयारी कशी करायची याबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण पुढे जात असताना या ठिकाणी आता सुरुवातीला आपण पात्रता बघूया की कोण पात्र आहे. या ग्रामसेवक पदासाठी कोण विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहे. तर बघा, किमान उच्च माध्यमिक शाळा म्हटलंय, त्यामुळे उच्च माध्यमिक म्हटलं की 12वी येतं आणि 12वीला ज्या विद्यार्थ्याला 60% आणि 60% जास्त मार्क मिळालेत असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शासन मान्यची अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अभ्यासक्रम बघा, अभियांत्रिकी म्हटलंय, त्यामुळे शासन मान्यची अभियांत्रिकी पदवी ज्या विद्यार्थ्याची झाली असेल ती पण किती 3 वर्षाचा डिप्लोमा 3 वर्षाचा डिप्लोमा ज्या विद्यार्थ्याचा झालेला असेल बघा, अभियांत्रिकी पदवी अभियांत्रिकीमध्ये पदविका ज्याची झालेली असेल, पदविका असा विद्यार्थी उमेदवार या ठिकाणी पात्र असणार आहे. बघा, पहिली पात्रता, दुसरी पात्रता. त्यानंतर बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बघा, शासन मान्य संस्थेची समाज कल्याण पदवी, समाज कल्याण BSW, तिसरं BSW यांची पदवी झालेली असावी बरं का. पदवी झालेला विद्यार्थी या ठिकाणी हे BSW ज्याचं झालेलं आहे, पदवी डिग्री झालेला असा विद्यार्थी या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यानंतर किंवा कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम बघा, कृषी पदविका म्हणजे कृषी डिप्लोमा ज्याचा झालेला आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकेल. कृषी पदविका बघा, हे खूप महत्वाचं आहे, कृषी पदविका. त्यानंतर पुढे जाऊन पदविका किंवा पदवी, डिप्लोमा किंवा डिग्री ऍग्रिकल्चर मध्ये. खरं ऍक्च्युली पाहता ज्यावेळेस हा ऍग्रिकल्चरचा 2 वर्षाचा डिप्लोमा तयार झाला तेव्हा हा डिप्लोमा ज्याचा झालेला असेल त्यालाच ग्रामसेवक होता येत होतं. परीक्षा वगैरे काय नव्हती, ज्याचा डिप्लोमा झाला तो भरती व्हायचा, ज्याचा डिप्लोमा झाला तो भरती व्हायचा. कालांतराने बदलत गेलं आणि या ठिकाणी नवनवीन पात्रता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कृषी पदविका डिप्लोमा ज्याचा झालेला आहे, कारण ह्याचाच सिलेबस या ठिकाणी तांत्रिकला आहे. बघा, ह्याचा सिलेबस तांत्रिकला आहे. मी तुम्हाला ती पुढे जाऊन सांगतोच तुम्हाला, कारण आपला व्हिडिओ त्यावरती आहे की तयारी कशी करायची. पुढे जाऊन बघा, अजून ग्रामीण अनुभव असलेला बघा, कृषी पदविका किंवा उच्च धारण करणारा समाजसेवेचा अनुभव किंवा ग्रामीण असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी पसंती. आता ह्या झाल्या 4 पात्रता. या 4 पात्रतेमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी येतात असे विद्यार्थी या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करता येऊ शकतो. लक्षात ठेवा, 3 वर्षे अभियांत्रिकीमध्ये पदवी ज्याची झाली तो सुद्धा या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. मी स्वतः गेल्या वेळेस माझ्या बॅच मधला मेकॅनिकल झालेला विद्यार्थी या ठिकाणी आपण ग्रामसेवक केलेला आहे, त्यामुळे मला विश्वास आहे हे देखील विद्यार्थी या ठिकाणी पास होऊ शकतात. कारण जो तांत्रिक सिलेबस आहे ते पुस्तक या ठिकाणी ऍग्रिकल्चर कृषी घटक, पुष्पलता कृषी घटक म्हणून, त्यामधून या ठिकाणी 25 क्वेश्चन जे 40 क्वेश्चन तांत्रिकचे विचारले जातात, त्यामध्ये जवळजवळ 21 ते 22 क्वेश्चन हे आपल्या पुस्तकामध्ये आले होते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ते पुस्तक वाचलं होतं त्यांना तो पेपर सोपा गेला होता. बघा, ही झाली पात्रता. आणि त्याबरोबरच संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनाने वेळोवेळी केलेली परीक्षा उत्तीर्ण झालेला म्हणजे MSIT किंवा CCC वगैरे झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. बघा, आता त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पाहायचंय
की बाबा या ग्रामसेवकसाठी सिलेबस काय आहे. सिलेबस आपण या ठिकाणी बघूया. सिलेबस सुद्धा मी या ठिकाणी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो आहे. बघा आता यामध्ये सिलेबस जो आहे तो सिलेबस व्यवस्थित पाहून घ्या. यामध्ये मराठी व्याकरण आहे. 15 प्रश्न या ठिकाणी. एक प्रश्न 2 मार्काला असतो. त्यामुळं तुम्हाला मराठी व्याकरणाचे देखील तुम्हाला चांगला अभ्यास या ठिकाणी करावा लागणार आहे. 15 प्रश्न असतात. त्यानंतर इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह 15 प्रश्न असतात. त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता त्याचे 15 प्रश्न असतात. सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक घटक 40 प्रश्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, हा सिलेबस या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तांत्रिक घटकामध्ये कोणते कोणते घटक या ठिकाणी येतात ते आपण या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडं झूम करतो तुम्हाला दिसेल. बघा आत्ताचे हे प्रश्न झाले. मराठी 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह 15 प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि तांत्रिक घटक. आता तांत्रिक घटक आपण या ठिकाणी बघूया. समाजशास्त्र ज्ञान. बघा समाजशास्त्राचं जे ज्ञान आहे त्यावरती समाज आणि मानसशास्त्र, समाज मानसशास्त्रावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन आला तर या ठिकाणी विचारला जाईल. कशावरती? समाजशास्त्रावरती. बघा एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर समुदाय संस्था, समाजसुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे. बघा हा सिलेबस आहे. आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल, काही काळजी करू नका. त्यानंतर पंचायत व्यवस्था आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची या पंचायतमध्ये जी काही दुरुस्ती झाली ही 73वी घटना दुरुस्ती. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये येतात आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. आणि त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला कृषी विषयक ज्ञान या ठिकाणी असणार आहे. आता यामध्ये कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन, बघा कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार माहिती, सहकार पत पुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी आधारित उद्योग, मृद जलसंधारण, जल व्यवस्थापन, पर्यावरणीय बदल. हा सगळ्यात महत्वाचा हा टॉपिक असणार आहे. हा आता यावरती जे विद्यार्थी या ठिकाणी ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण झालेला आहे असा विद्यार्थी या ठिकाणी मार्क घेऊ शकतो आणि तो सिलेक्शन लिस्ट मध्ये 100% आपल्याला आलेला पाहायला मिळतो. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम या ठिकाणी स्वच्छ मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला मिळू शकतो. काही काळजी करू नका, मार्केटमध्ये तशी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याबाबत काळजी करू नका. बघा त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला जे काही टॉपिक असतात ते आपण या ठिकाणी बघूया. इतर आपत्ती व्यवस्थापन, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यानंतर केंद्र राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, मूलभूत संगणक ज्ञान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 आणि जैवविविधता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन. हा जो सिलेबस आहे हा सिलेबस देखील ह्याच्या देखील नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील, काही काळजी करू नका. आता महत्वाचा जो विषय आहे विद्यार्थी मित्रांनो की तयारी कशी करायची. बघा तयारी कशी करायची हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या या ठिकाणी सांगितलं जाईल. जर काही अडचण आलीच तर या ठिकाणी आपण आहोतच. बघा काही अडचण नाही. बघा आणि जर अडचण आली तर आपण या ठिकाणी आहोतच. बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला जी तयारीच्या बाबतीमध्ये जो पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात सोपा विषय आहे मराठी. या ठिकाणी मराठी आहे. 15 प्रश्न आहेत आणि 30 गुण आहेत. बघा 30 गुण असणार आहेत आणि प्रश्न 15. आता यामध्ये तुम्हाला रोज 1 तास जर तुम्ही यासाठी दिला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. आतापासून जर तुम्ही आता 1 तास जर दिला तर आउट ऑफ मार्क या ठिकाणी तुम्हाला 30 पैकी 30 मार्क या मराठीला पडू शकतात. त्यानंतर पुढचं आहे इंग्रजी. याच्यासाठी सुद्धा 15 प्रश्न आहेत, 30 मार्क आहेत. याकरता सुद्धा रोज तुम्ही जर तुम्हाला इंग्रजीचं काही जर येत नसेल तरी परीक्षा येईपर्यंत तुम्ही जर पूर्ण 1 तास जर दिला रोजचा, बघा 1 तास जरी दिला तरी तुम्ही या ठिकाणी आउट ऑफ मार्क या ठिकाणी घेऊ शकतात. साधे सिंपल प्रश्न असतात. बघा काही गडबड गोंधळ करायची नाही. या मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये काय विचारलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल, काय काळजी करू नका. पुढचा जो घटक आहे तो अंकगणित बुद्धिमत्ता.
अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यावरती सुद्धा 15 प्रश्न येतात. तुम्हाला रोज याची या ठिकाणी 2 तास प्रॅक्टिस करायची. 2 तास अंकगणित बुद्धिमत्तेसाठी. बघा हे 2 तास, हे 2 तास, 4 तास झाले. आणि जीएस जे आहे हे जीएस तुम्हाला या ठिकाणी करत असताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जीएस आणि जीके, सामान्य आणि करंट अफेअर हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. ते तुम्हाला वेळ भेटेल तसा या ठिकाणी याचा अभ्यास करू शकता. 1-1.5 तास जरी केलं दिवसातनं, 1-1.5 तास. मग यामध्ये बघा, यामध्ये सगळं येणार. कोणतं येणार बघा, लक्षात ठेवा. राज्यघटना येणार, त्यानंतर भूगोल येणार, त्यानंतर इतिहास येणार बघा. सगळ्यात महत्वाचे विषय आणि करंट अफेअर्स एक बघा. करंट अफेअर्स एक ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर बघा, जीएस मध्ये तुम्हाला हे महत्वाचे टॉपिक तुम्हाला करणे आहे. यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात जीएस मध्ये आणि करंट अफेअर्सचे. बघा आता इथून पुढे जात असताना आपला जो राहतो तो तांत्रिक विषय घटक राहतो बघा. तांत्रिक घटक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी कृषी डिप्लोमाची पुस्तकं बघा. ज्याचं झालेलं असेल तर अतिउत्तमच आहे, परंतु ज्याच्याकडे उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी आपलं पुस्तक आहे पुष्पलता कृषी घटक म्हणून आहे. त्यामधून तुमचा सगळा ऍग्रिकल्चरचा जो घटक आहे मराठीत एकदम सोप्या भाषेत करून दिलेला आहे. एकदा जरी वाचलं तरी तुम्हाला समजून जाईल. तर ते तुम्हाला यातून करायचं आहे. त्यानंतर बघा, समाजशास्त्र दिलंय त्यांनी. समाजशास्त्रासाठी तुम्हाला 11वीचं पुस्तक आहे बघा. 11वीचं पुस्तक आहे, त्यातून तुम्ही ते करू शकता. खूप मोठं पुस्तक आहे, पण प्रश्न काही घटकावरती विचारले जातात, ते घटक देखील त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर घनकचरा आणि सांडपाणी यावरती तुम्हाला नोट्स दिले जातील. काय काळजी करू नका, बिनधास्तपणे तुम्ही अभ्यास करा. आणि जिल्हा परिषदेबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याकडे आहे. काही काळजी करायची गरज नाही. जी काही पद आहेत त्या सगळ्या पदांबद्दलची, कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहे, काय सिलेबस आहे आणि किती मार्काची परीक्षा होत असते, सर्व माहिती या ठिकाणी आपल्याकडे आहे. फक्त तुम्हाला जर काही अडचणी आल्याच तर आपण या ठिकाणी आहोतच. बिनधास्तपणे तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता. बघा, काही काळजी करू नका, मनामध्ये कसली भीती न ठेवता तुमचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला सुरुवातपर्यंत या ठिकाणी असणार आहे आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. बघा, काही अडचण आलीच तर या ठिकाणी आपण आपल्या संपर्कात असणार आहोत. बघा, बिनधास्तपणे तुम्ही संपर्क करा. चला या ठिकाणी आपण थांबूया आणि तुम्ही अभ्यासाला या ठिकाणी चालू करा. काही अडचण येणारच नाही, कारण साधा सिंपल सिलेबस आहे, सरळ आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचं यश या ठिकाणी संपादन करण्यासाठी तुम्ही तयार राहा, कारण तुमच्या तयारीमध्ये असणारा विजय, तुमचा आत्मविश्वास या ठिकाणी तुम्हाला जिंकून देतो. आणि ती तयारी या ठिकाणी तुमची भरभक्कम जर असेल तर तुमचा आत्मविश्वास देखील दृढ या ठिकाणी राहील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद भरतीमध्ये तुमची एक जागा तुम्ही फिक्स कराल. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.